In last lecture we have studied operators in JavaScript. त्याच्यात आपण अरिथमॅटिक ऑपरेटर्स बघितलेले, कंडिशनल ऑपरेटर्स और रिलेशनल ऑपरेटर्स बघितलेले, then logical operators and increment and decrement operators. So now let's continue. Next part is a comments in JavaScript. So what is a comment? Comments are non-executable statements in program. Comments are used to provide information or explanation about your programming construct. Statement added in comments are ignored by a JavaScript. So comments कधी यूज होतात बघा. आपण आता हे नॉर्मल जावास्क्रिप्ट प्रोग्राम करतो. ओके, दिस इज सिंपल स्ट्रक्चर. ह्या प्रोग्राममध्ये मी काय केलं आहे, एक स्टेटमेंट घेतली, डॉक्युमेंट डॉट राईट हॅलो. ओके, तशीच अजून एक स्टेटमेंट घेते मी, document dot write, and I will write here comments in JavaScript. ओके, अँड विल सेव्ह. आता सपोज आता ह्या प्रोग्रामचं मला आउटपुट काय एक्सपेक्टेड आहे की हे दोन लाईन्स जे आहेत ते मला ओके नेक्स्ट लाईनला घेतल्याने म्हणूनच दिसत आहे, नो प्रॉब्लेम. हॅलो आणि कमेंट्स इन जावास्क्रिप्ट असं मला इथे डिस्प्ले होत आहे. ओके, नेक्स्ट लाईनला घ्यायला आपण BR टॅग यूज करूया. सो हे दोन लाईन्स डिस्प्ले होत आहेत. आता सपोज मला ह्या दोन लाईनबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे स्वतःसाठी, बट आउटपुटला मला ते डिस्प्ले करायचं नाही. फॉर एक्झाम्पल मी ह्या लाईनसाठी मी इथे स्टेटमेंट लिहिणार, टू डिस्प्ले हॅलो मेसेज. हॅलो मेसेज, अँड इथे मी इन्फॉर्मेशन अबाउट कमेंट्स. ओके, आणि सेव्ह केला. आता मला आउटपुट काय हवं आहे, सी इथे काय होत आहे, जेव्हा मी प्रोग्राम रन करते तो मला एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे, मला हे जे मी डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये जो कंटेंट लिहिला आहे लाईक हॅलो अँड कमेंट्स इन जावास्क्रिप्ट, तो सेम मेसेज मला तिथे डिस्प्ले व्हायला पाहिजे. बट इथे काय होते की काहीच आउटपुट मला डिस्प्ले होत नाही. व्हाय? बिकॉज मी इथे दोन ॲडिशनल लाईन्स इन्क्ल्यूड केले आहेत, पण हे लाईन्स मला आउटपुटला डिस्प्ले करायची नाहीत. हे मी काय इन्क्ल्यूड केले आहेत, स्वतःच्या इन्फॉर्मेशनसाठी. म्हणजे ही जी स्टेटमेंट आहे ती मी कशासाठी लिहिली आहे. ओके, सो असे जे लाईन्स असतात जे आपल्याला आउटपुटला डिस्प्ले करायचे नसतील, बट आपल्याला कोडिंगमध्ये ते स्वतःच्या इन्फॉर्मेशनसाठी आपण तिथे मेन्शन करतो. लाईक सी इथे त्यांनी काय दिलं आहे, वर्ड नॉन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट मीन्स दॅट स्टेटमेंट वी डोंट वॉन्ट टू एक्झिक्यूट. इथे काय, हे जे दोन लाईन्स मी लिहिले आहेत, टू डिस्प्ले हॅलो मेसेज अँड इन्फॉर्मेशन अबाउट कमेंट्स, दे आर नॉन एक्झिक्युटेबल. मीन्स मला ह्यांच्यावर काही आउटपुट वर्किंग करायचं नाही किंवा आउटपुट स्क्रीनला मला डिस्प्ले करायचे नाही आहेत. मग मी फक्त स्वतःच्या इन्फॉर्मेशनसाठी ते तिथे नोट डाऊन केले आहेत. पण काय होतं आहे, जेव्हा मी नोट डाऊन करते तेव्हा त्याचा इफेक्ट जावास्क्रिप्टचा जो सिंटॅक्स आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट पडतोय आणि त्याच्यामुळे मला आउटपुट डिस्प्ले होत नाही आहे. सो इथे काय करणार, हे जे दोन लाईन्स आहेत ते मला कमेंटमध्ये ॲज अ कमेंट म्हणून डिक्लेअर करायचे आहेत. मीन्स जेव्हा मी प्रोग्राम रन करणार तेव्हा प्रोग्राम रन करते वेळी ते दोन लाईन्स पूर्ण इग्नोर करायचे आहेत. सो त्याच्यासाठी काय करणार, ती पर्टिक्युलर लाईन मी ॲज अ कमेंट म्हणून डिक्लेअर करते. कमेंटमधून कसं डिक्लेअर करणार, विथ अ डबल स्लॅश. ओके, डबल स्लॅश मी जेव्हा देते, आता मी सेव्ह करते प्रोग्राम अँड लेट्स सी, अगेन रन करूया. ओके, आता बघा मला आता आउटपुट डिस्प्ले होते. म्हणजे काय झालं, जेव्हा मी प्रोग्राम रन केला तेव्हा हे जे दोन लाईन्स आहेत ते कम्प्लिटली इग्नोर केले गेले. ह्यांचा इफेक्ट आउटपुटवरती झाला नाही. का? कारण मी हे ॲज अ कमेंट म्हणून डिक्लेअर केले. जेव्हा आपण एखादी स्टेटमेंट ॲज अ कमेंट म्हणून डिक्लेअर करतो देन दॅट स्टेटमेंट इज कम्प्लिटली इग्नोर्ड. ओके, तेच जर मी हे लाईन्स जर रिमूव्ह केले तर जावास्क्रिप्टचा सिंटॅक्स चुकणार आपला. ओके, डॉक्युमेंट डॉट राईट नंतर आपण डायरेक्टली कोणतीही स्टेटमेंट अशी इन्क्लूड करू शकत नाही जावास्क्रिप्टमध्ये आणि त्याच्यामुळे मला इथे आउटपुट शो होणार नाही, आउटपुटवरती इफेक्ट येतो. सो ती लाईन इग्नोर करण्यासाठी मी ती लाईन कमेंटमध्ये पास केली, ॲज अ कमेंट म्हणून डिक्लेअर केलं. सो हे झालं सिंगल लाईन कमेंट. तसेच मल्टिपल माझ्याकडे इथे टेक्स्ट असेल. ओके, मल्टी लाईनची मी इन्फॉर्मेशन इथे इन्क्ल्यूड केली तर ईच लाईनला मी स्लॅश स्लॅश सिम्बॉल देऊ शकत नाही. ओके, इथे 4-5 लाईन्स आहेत म्हणून ठीक आहे, आपण असं डिफाईन करू शकतो स्लॅश स्लॅश लाईन. बट मोर दॅन जर आपल्याकडे मल्टिपल लाईन्स आहेत किंवा एक कम्प्लीट पॅरेग्राफ आहे इन्फॉर्मेशनचा आणि तो कम्प्लीट पॅरेग्राफ मला ॲज अ कमेंट म्हणून पास करायचा आहे, मीन्स स्टार्टिंग फ्रॉम
इयर टू इयर एवढा जो कंटेंट आहे तो मला ॲज अ कमेंटमधून डिक्लेअर करायचा आहे. सो काय करणार, त्याच्यासाठी आपण मल्टी लाईन कमेंट डिक्लेअर करणार. सिंगल लाईन कमेंटसाठी आपण काय करतो, डबल स्लॅश सिम्बॉल. अँड मल्टी लाईन कमेंटसाठी काय करतो, स्लॅश स्टार अँड स्टार स्लॅश. म्हणजे काय करणार, स्टार्टिंग कुठे करायची आहे, इथून. सो स्लॅश अँड स्टार. आणि एंड कुठे करायचं आहे, इथे. एंडिंगच्या वेळी स्टार अँड स्लॅश अँड सेव्ह. की आता बघूया आउटपुट येत आहे का. येस, आउटपुट डिस्प्ले होते. म्हणजे काय झालं, ही जी कंप्लीट जो पॅरेग्राफ टाईप केला आहे तो कंप्लीट पॅरेग्राफ ॲज अ कमेंटमधून डिक्लेअर झाला आहे. हे झालं मल्टी लाईन कमेंटसाठी. आणि सिंगल लाईन जेव्हा आपल्याला ॲज अ कमेंट म्हणून डिक्लेअर करायची असेल तेव्हा काय करणार, डबल स्लॅश सिम्बॉल यूज करणार. सो दीज वर द कमेंट्स इन जावास्क्रिप्ट. कमेंट्स कधी यूज करणार, कमेंट्स आर यूज टू इग्नोर द स्टेटमेंट. जे स्टेटमेंट आपण ॲज अ कमेंट म्हणून डिक्लेअर करतो दॅट स्टेटमेंट्स आर कम्प्लिटली इग्नोर्ड बाय द प्रोग्राम. म्हणजे त्या स्टेटमेंटचा आपल्या प्रोग्रामवरती काही इफेक्ट होत नाही. ओके, नाव नेक्स्ट पार्ट इज अ कॉमनली यूज्ड बिल्ट इन फंक्शन्स इन जावास्क्रिप्ट. So first let's understand what is a function. Function is used to perform repetitive tasks whenever required. It is a reusable code block that will be executed when it is called. सो फंक्शन म्हणजे काय, आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये बाय डिफॉल्ट काही फंक्शन्स प्रोव्हाइड करून दिले आहेत. जे बाय डिफॉल्ट फंक्शन्स प्रोव्हाइड केले जातात दे आर नोन ॲज अ बिल्ट इन फंक्शन्स. म्हणजे आपण काय करतो, तो जो फंक्शन आहे त्या पर्टिक्युलर फंक्शनचा काहीतरी यूज आहे आणि त्या फंक्शनचा जो कोड आहे तो आपण डिफाईन करत नाही, किंवा जे लॉजिक आहे बिहाइंड दॅट फंक्शन आपण ते लॉजिक स्वतःहून डिफाईन करत नाही. ते आपल्याला डायरेक्टली प्रोव्हाइड केलं जातं. आपण काय करतो, फक्त ते फंक्शन डायरेक्टली यूज करतो. सो फंक्शन्सचा ॲडव्हान्टेज काय आहे, आपल्या प्रोग्राममध्ये काही कोड असा असतो जो आपल्याला अगेन अँड अगेन यूज करायचा असतो. सो इन्स्टेड ऑफ रायटिंग दॅट कोड अगेन अँड अगेन आपण काय करतो, तो जो कोड आहे तो ॲज अ फंक्शन म्हणून डिक्लेअर करतो अँड देन ते फंक्शन आपण डायरेक्टली कॉल करतो. आता फंक्शन डिक्लेअर कसं करणार ही कन्सेप्ट तुम्हाला नेक्स्ट पुढे आहे, ह्याच्या पुढे. सो फर्स्ट आपण फर्स्ट बिल्ट इन फंक्शन्स बघूया. बिल्ट इन फंक्शन्स म्हणजे कोणते कोणते फंक्शन्स जावास्क्रिप्ट आपल्याला बाय डिफॉल्ट प्रोव्हाइड करतो. So first function is a parse int and parse float. Okay, so parse int and parse float चा यूज काय बघा. फर्स्ट आपण एक सिंपल प्रोग्राम करूया फॉर ॲडिशन ऑफ टू नंबर्स. ओके, मी दोन नंबर्स इथे डिफाईन करते, a, b, c. टू नंबर्स ॲडिशन करायचं आहे. सो वी आर गोइंग टू रिक्वायर 3 व्हेरिएबल्स a, b अँड c. ओके, सो फर्स्ट ए मध्ये मी एक व्हॅल्यू स्टोअर करते 5, देन बी मध्ये व्हॅल्यू स्टोअर करते 3 अँड सी मध्ये मला काय स्टोअर करायचं आहे, ॲडिशन ऑफ ए प्लस बी. ओके, आणि ह्यांची जी ॲडिशन आहे ती मला आउटपुटला डिस्प्ले करायची. सो आय विल यूज डॉक्युमेंट डॉट राईट अँड डबल कोटमध्ये काय करणार, सी. एक मेसेज पास करणार, ॲडिशन इज. ओके, आणि आता आपण प्लस ऑपरेटरचा एक यूज बघितलेला, का यूज करतो, फॉर कॉन्कॅटिनेशन पर्पज. ओके, ऑपरेटर्सच्या वेळी मी एक्सप्लेन केलेलं, जेव्हा आपल्याला स्ट्रिंग आणि व्हॅरिएबल्सची व्हॅल्यू एकत्र डिस्प्ले करायची असेल तेव्हा सुद्धा आपण प्लस ऑपरेटर यूज करू शकतो. आता इथे मला आउटपुटला काय करायचं, ॲडिशन इज प्लस सी मधली व्हॅल्यू शो करायची. सो मी ते काय करणार, प्लस सी. ओके, आणि हा प्रोग्राम आपण रन करूया. इथे आता आपल्याला 8 येते, पण मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की जेव्हा कधी मोस्टली काय होतं की आपण जो डेटा एंटर करून घेतो युजरकडून, ओके, तो ॲज अ वी कॅन से ॲज अ स्ट्रिंग म्हणून एंटर होतो. मीन्स त्या जो डेटा आहे तो स्ट्रिंग म्हणून एंटर जेव्हा करतो तेव्हा त्यांची ॲडिशन ही मॅथमॅटिकल ॲडिशन होत नाही. सो इथे आपल्याला दिसतंय 8, पण मोस्ट ऑफ द टाइम्स कधी कधी आता सपोज मी 5 आणि 3 एंटर केलं आणि 5 + 3 ॲडिशन केली तर आपल्याला कधी कधी आउटपुट कसं काय येणार, 5, 3 असं आउटपुट येणार. 5 + 3 8 असं आउटपुट आपल्याला येत नाही कधी. सो इथे काय झालंय, 5 आणि 3 यांची मॅथमॅटिकल ॲडिशन होत नाही, बट ॲज अ स्ट्रिंग म्हणून ते ॲडिशन करतायत. लाईक सी, जर मी a + b ची ॲडिशन केली तर मला आउटपुटला काय एक्सपेक्टेड आहे, AB. म्हणजे काय झालं, ए आहे तसा, बी आहे तसा, ते एकत्र डिस्प्ले केले जातात. तसंच 5 आणि 3चं होत आहे. काय होतं, 5 आणि 3
ॲज इट इज एकामागे एक शो केले जातात, बट आपल्याला त्याच्यावर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन परफॉर्म करायचं आहे. सो बिकॉज काय होतं की जेव्हा आपण डेटा एंटर करून घेतो तेव्हा तो ॲज अ स्ट्रिंग म्हणून एंटर केला जातो. सो मॅथमॅटिकल आपल्याला तो कन्वर्ट करण्यासाठी, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन त्याच्यावर परफॉर्म करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तो डेटा त्याच्या इंटिजरमध्ये कन्वर्ट करावा लागतो. इंटिजर मीन्स व्हॉट, आता आपण डेटा टाईप्स बघितलेले इथे स्टार्टिंगला आपण डेटा टाईप्स बघितलेले जावा स्क्रिप्टचे. ओके, सी हिअर. त्याच्यात फर्स्ट नंबर्सचे आता दोन टाईप्स असतात. फर्स्ट इज अ इंटिजर अँड सेकंड इज अ फ्लोटिंग पॉईंट नंबर. ओके, इंटिजर मीन्स व्हॉट, होल नंबर, अँड फ्लोटिंग पॉईंट मीन्स व्हॉट, नंबर्स विथ अ डेसिमल पॉईंट. आता तसंच इथे मी 5 एंटर केला, हा काय इंटिजर आहे. सो फर्स्ट आपण काय करतो, 5 हा जो आहे तो आपल्याला ॲज अ इंटिजर म्हणून कन्वर्ट करावा लागतो. सो काय करावं लागणार, इथे ए डॉट, इथे कोणतं फंक्शन आपल्याला त्यांनी डिफाईन केलं आहे, दॅट इज अ पार्स INT फंक्शन. पार्स INT फंक्शन काय करतं, दिस फंक्शन इज यूज टू पार्स अ स्ट्रिंग अँड कन्वर्ट इट इंटू अ नंबर. जी स्ट्रिंग असते तो इंटू नंबर कन्वर्ट करतो. सो पार्स INT अँड इन ब्रॅकेट ए, असं जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं, ए जो आहे तो इन अ नंबर म्हणून कन्वर्ट केला जातो. तसंच बी आपल्याला आता नंबरमध्ये कन्वर्ट करायचं. सो काय करणार, पार्स INT इन ब्रॅकेट बी, म्हणजे बी मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर होणार आहे ती कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, नंबरमध्ये कन्वर्ट होणार आहे और इंटिजरमध्ये कन्वर्ट होणार आहे. इथे बघा त्यांनी एक्झाम्पल दिलंय, पार्स INT 100, देन पार्स INT डबल कोडमध्ये जी व्हॅल्यू ते पास करतात ती व्हॅल्यू 100मध्ये इंटिजरमध्ये कन्वर्ट केली जाणार. तसंच आपण इथे काय करू शकतो, 5 पास करू शकतो अँड 3 पास करू शकतो. सो हे जे आहे ते नंबरमध्ये कन्वर्ट केले जाणार आहे. मीन्स ह्याच्यानंतर ह्यांची ॲडिशन केल्यावर आपल्याला ॲडिशनचं आउटपुट जे आहे ते काय मिळणार आहे, 5 + 3 दॅट इज 8. तसंच पार्स फ्लोट काय करतो, जर आपला नंबर डेसिमल पॉईंटमध्ये असेल लाईक 5.0 असं असेल देन आपल्याला तो नंबर फ्लोटिंग पॉईंटमध्ये कन्वर्ट करावा लागतो. सो पार्स फ्लोट. तसंच पार्स INT हे काय झालं, हा इंटिजर आहे. सो इथे काय करणार, पार्स फ्लोट. सो पार्स INT अँड पार्स फ्लोट हे दोन फंक्शन्स काय करतात, दिस फंक्शन इज यूज टू पार्स INT काय करतं, इट कन्वर्ट्स अ स्ट्रिंग इंटू अन इंटिजर अँड पार्स फ्लोट काय करतं, इट कन्वर्ट्स द स्ट्रिंग इंटू अ फ्लोटिंग पॉईंट नंबर. ओके, हे आता आपण बाकीचे फंक्शन्स यूज केल्यावर हे फंक्शन्स यूज करून बघूया. आता त्याच्या अगोदर अजून नेक्स्ट फंक्शन आहे, हे डिफाईन करते ॲज इट इज. नेक्स्ट फंक्शन इज दॅट इज अ अलर्ट फंक्शन. अलर्ट फंक्शन काय करतं, दिस फंक्शन डिस्प्लेज अलर्ट पॉपअप बॉक्स विथ ओके बटन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेसेज बॉक्स. सो मोस्टली वेबसाईटवरती किंवा ऑनलाईन फॉर्म फिलअप करताना तुम्ही एक छोटासा डायलॉग बॉक्स डिस्प्ले होतो बघा, त्या वेमध्ये आपल्याला जर मेसेज पास करायचा असेल और मेसेज बॉक्स डिस्प्ले करायचा असेल देन वी कॅन यूज अलर्ट फंक्शन. इथे बघा मी यूज करून दाखवते. इथे काय केलं आहे, अलर्ट, आणि डबल कोटमध्ये मी जो मेसेज मला मेसेज बॉक्समध्ये डिस्प्ले करायचा आहे तो मी पास करणार. लाईक इथे काय करते, सपोज ॲडिशन ऑफ नंबर्स. ओके, मेसेज पास केला अँड सेमिकोलनने एंड केलं. आता हा प्रोग्राम रन करून बघूया आपल्याला आउटपुट काय मिळत आहे बघा. जेव्हा मी प्रोग्राम रन करते तेव्हा इथे काय येते, एक छोटासा मेसेज बॉक्स डिस्प्ले होतं आणि इथे काय आलं आहे, ॲडिशन ऑफ नंबर्स. जो मेसेज मी अलर्ट बॉक्समध्ये पास केलं, अलर्ट फंक्शनमध्ये पास केलेलं, काय केलेलं, ॲडिशन ऑफ नंबर्स, ते कुठे दिसतंय मला, ह्या बॉक्समध्ये डिस्प्ले होते ॲडिशन ऑफ नंबर्स अँड ओनली ओके बटन. जेव्हा क्लिक करणार तेव्हा ते रिमूव्ह केलं जाणार. ओके, सो ॲडिशन ऑफ नंबर्स अँड ओके. सो अलर्ट बॉक्स डिस्प्ले जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आउटपुट काय येतं, एक छोटासा
बॉक्स डिस्प्ले होतो. आता हे जे आपण केलं इथे ॲडिशन इज प्लस सी, तेच इन्स्टेड ऑफ डॉक्युमेंट डॉट राईट आपल्याला मेसेज बॉक्समध्ये डिस्प्ले करायचं असेल तर काय करणार, सेम काहीच चेंज नाही, बट इन्स्टेड ऑफ युजिंग डॉक्युमेंट डॉट राईट आपण काय करणार, अलर्ट फंक्शन यूज करणार. अलर्ट ॲडिशन ऑफ नंबर्स आणि इथे काय येणार प्लस सी अँड सेव्ह. ओके, आता रन करून बघूया. ॲडिशन ऑफ नंबर्स. ओके, आपण सीसाठी सीमध्ये ॲडिशन डिफाईन नाही केली आहे. सी इज इक्वल टू ए प्लस बी. ओके, आता रन करून बघूया. इथे काय येत आहे, ॲडिशन ऑफ नंबर्स इज 11. हे आपल्याला मेसेज कुठे डिस्प्ले होतं, अलर्ट बॉक्स. हा जो मेसेज बॉक्स आहे दॅट इज नोन एज अ अलर्ट बॉक्स. अलर्ट बॉक्सला ओनली सिंगल बटन असतं, दॅट इज अ ओके बटन. ओके, देन आफ्टर दॅट there is a prompt. Prompt function कधी यूज केलं जातं, this function is used when you want to input value from user at a time of a program execution. It displays OK and cancel button. OK returns input value, cancel returns null value. आता बघा इथे जे आपण ए प्लस बीचे व्हॅल्यूज आहेत ते आपण स्वतःहून डिफाईन केले आहेत, युजरकडून दुसरे कोणतेही व्हॅल्यू एंटर करून घेतले नाही आहेत. तेच जर मला आउटपुटच्या वेळी युजरकडून एंटर करून घ्यायचे असतील तर इथे काय यूज करावं लागणार आहे, मला प्रॉम्प्ट फंक्शन यूज करावं लागतं. प्रॉम्प्ट फंक्शन काय करतो, इट डिस्प्लेज अ टेक्स्ट बॉक्स फॉर अस. टेक्स्ट बॉक्स आपण बघितलाय, टेक्स्ट बॉक्समध्ये आपण डेटा एंटर करू शकतो. इथे यूज करून दाखवते प्रॉम्प्ट आणि एंटर फर्स्ट नंबर. ईच नंबरसाठी आपल्याला आता इथे प्रॉम्प्ट फंक्शन यूज करावं लागणार. हे झालं ए मध्ये. आता तसंच बी साठी, बी साठी मेसेज काय पास करणार, एंटर सेकंड नंबर. ओके, आता याचं आउटपुट बघूया कसं येत आहे. इथे बघा, इथे काय झालं, एक प्रॉम्प्ट बॉक्स डिस्प्ले झालाय. अलर्ट बॉक्स जो होता त्याला फक्त ओके बटन असतं. प्रॉम्प्ट फंक्शन जेव्हा आपण यूज करतो तेव्हा जो बॉक्स डिस्प्ले होतो त्याच्यात काय काय असतं, एक टेक्स्ट बॉक्स असतो, ओके बटन असतं आणि कॅन्सल बटन असतं, आणि जो मेसेज आपण इथे पास करतो तो मेसेज असतो. आता एंटर फर्स्ट नंबर हे आपण कशासाठी, कोणत्या व्हेरिएबलला सेट केलेलं आहे, इथे बघा ए मध्ये. एच्या पुढे आपण काय केलं, ए इज इक्वल टू प्रॉम्प्ट एंटर फर्स्ट नंबर. म्हणजे मी इथे जी व्हॅल्यू एंटर करणार ती व्हॅल्यू ए ला असाइन केली जाणार आहे. ओके, आता सेकंड, एंटर सेकंड नंबर. हा कुठचा रन झालाय, बी साठी जो आपण प्रॉम्प्ट बॉक्स यूज केलेला तो रन झालाय, मीन्स एंटर सेकंड नंबर. ओके, आणि ह्या दोघांची ॲडिशन आपल्याला काय आली, इथे बघा आता ॲडिशन काय येते 67. आपल्याला एक्सपेक्टेड ॲडिशन काय आहे 13 ॲडिशन यायला पाहिजे, पण इथे काय झालं, आपल्याला ॲडिशन जी येते ती 67 ॲडिशन येते. काय ॲडिशन तशी येते, बिकॉज जेव्हा आपण प्रॉम्प्टमध्ये नंबर एंटर करतो, इथे नंबर एंटर करतो तेव्हा तो ॲज अ इंटिजर म्हणून घेणार नाही, ॲज अ स्ट्रिंग म्हणून एंटर करून घेणार. सो फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार, मी जो काही नंबर इथे एंटर करणार आहे तो डायरेक्टली इंटिजरमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. सो मी इथे काय करणार, प्रॉम्प्टच्या अगोदर पार्स आयएनटी फंक्शन यूज करणार. पार्स आयएनटी फंक्शन काय करतो, जो डेटा आपण एंटर करणार तो डेटा स्ट्रिंगमध्ये इंटिजरमध्ये कन्वर्ट केला जाणार. पार्स आयएनटी आणि ह्या फंक्शनचा ब्रॅकेट, ओके ब्रॅकेट लक्षात ठेवा, अँड पार्स आयएनटी ब्रॅकेट क्लोज. ओके, पार्स आयएनटी सुद्धा फंक्शन आहे, सो आपल्याला ते ब्रॅकेटमध्ये यूज करावं लागतं. आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये आपण काय यूज केले, प्रॉम्प्ट फंक्शन यूज केलंय. ओके, सो ब्रॅकेट क्लोज होताना कसे क्लोज होणार, पहिलं पार्स आयएनटी हा ब्रॅकेट तो लास्टला क्लोज होणार आहे, आणि प्रॉम्प्टचा जो ब्रॅकेट आहे तो इथे क्लोज केला जाणार आहे. तसंच आता सेकंड नंबरसाठी, सेकंड सुद्धा आपल्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो पार्स आयएनटी अँड ब्रॅकेटमध्ये प्रॉम्प्ट फंक्शन अँड सेव्ह. ओके, आता बघूया आउटपुट काय येत आहे. रिफ्रेश. ओके, सो एंटर फर्स्ट नंबर 5, सेकंड नंबर, पार्सची स्पेलिंग RSE. Okay, enter first number, then enter second number,
ओके, आता बघा आउटपुट काय आलंय, ॲडिशन ऑफ नंबर इज 11. असं का झालंय, बिकॉज आपण ते जे नंबर्स एंटर करतोय ते इंटिजरमध्ये कन्वर्ट केले आणि नंतर त्यांची ॲडिशन पॉसिबल झाली. जर इंटिजरमध्ये कन्वर्ट केले नसते तर आपल्याला ॲडिशन डिस्प्ले होत नव्हती, फक्त ते ॲज अ स्ट्रिंग म्हणून एंटर होत होते. सो आपल्याला पार्स अँटी यूज करावं लागतं. पार्स अँटी कधी यूज करणार, जेव्हा आपल्याला स्ट्रिंग नंबरमध्ये कन्वर्ट करायची असेल. इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज पार्स अँटी फंक्शन. अँड दिस इज अ प्रॉम्प्ट फंक्शन. प्रॉम्प्ट फंक्शन काय करतो, टेक्स्ट बॉक्स डिस्प्ले युजरकडून डेटा एंटर करून घ्यायचा असेल तर आपल्याला टेक्स्ट बॉक्स डिस्प्ले करतो. युजरकडून डेटा एंटर करण्याच्या वेळी आपण प्रॉम्प्ट फंक्शन यूज करणार. ओके, देन आफ्टर दॅट इज अ कन्फर्म फंक्शन. आता कन्फर्म फंक्शन काय करतं बघा, दिस डिस्प्लेज कन्फर्मेशन मेसेज बॉक्स विथ ओके अँड कॅन्सल बटन. ओके, जस्ट ओके अँड कॅन्सल बटन. लाईक इथे आता मी सपोज ह्याच्यानंतर एक कन्फर्म मेसेज डिस्प्ले करायचं असेल, कन्फर्म, आणि मेसेज जस्ट पास करा, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. ओके, अँड फंक्शन क्लोज. आता कन्फर्म मेसेज कसा डिस्प्ले, कन्फर्म बॉक्स कसा डिस्प्ले होतो बघा. रिफ्रेश केला, फर्स्ट नंबर झालं, सेकंड नंबर, ओके, ॲडिशन डिस्प्ले झाली आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे दॅट इज अ कन्फर्मेशन मेसेज बॉक्स. इथे आपण जो मेसेज पास करणार तो आपल्याला डिस्प्ले होणार, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, ओके अँड कॅन्सल बटन. सो कन्फर्म मेसेजला दोनच बटन्स असतात, दॅट इज ओके अँड कॅन्सल बटन. अलर्ट बॉक्स जो असतो त्याला फक्त ओके बटन असतं आणि प्रॉम्प्ट जो बॉक्स आहे त्याला टेक्स्ट बॉक्स असतो विथ अ ओके अँड कॅन्सल बटन. then नेक्स्ट इज टू लोअर केस अँड टू अप्पर केस. टू लोअर केस फंक्शन काय करतो, जे स्ट्रिंग आपण व्हेरिएबलला सेट करतो ती स्ट्रिंग जर कॅपिटलमध्ये असेल तर आपल्याला स्मॉलमध्ये कन्वर्ट केली जाणार. इथे बघा त्यांनी दिलंय वॅर एसटीआरमध्ये काय केलंय, जावा स्क्रिप्ट, आणि इथे काय केलंय, str.टू लोअर केस फंक्शन यूज केलं. म्हणजे काय होणार, जे कॅपिटल लेटर्स आहेत ते स्मॉलमध्ये कन्वर्ट केले जाणार आणि त्याच्या अपोजिट टू अप्पर केस. टू अप्पर केस काय करतं, जे कॅपिटल लेटर्स आहेत ते जे स्मॉल लेटर्स आहेत ते कॅपिटलमध्ये कन्वर्ट केले जातात. देन इज एन एन फंक्शन. इज एन एन फंक्शन काय यूज केलं जातं, इट रिटर्न्स ट्रू इफ गिवन व्हॅल्यू इज नॉट अ नंबर. ओके, सो जर आपल्याला चेक करायचं आहे की जी व्हॅल्यू आपण एंटर केली ती नंबर आहे की नाही. इथे बघा इज एन एन, इथे काय केलंय, CP100. CP100 हा नंबर आहे का, नो. सो ह्याचा आपल्याला रिटर्न काय मिळणार आहे, फॉल्स. अँड इज एन एन 100 हा नंबर आहे, इज एन एन, नॅन स्टँड्स फॉर नॉट अ नंबर. सो नॉट अ नंबर हा नंबर आहे का, नो. सो ह्याचा आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. अँड 100 इज अ नंबर, आपल्याला चेक करायचं काय, इज नॉट अ नंबर. ओके, जर हा नॉट अ नंबर असेल तर आपल्याला आउटपुट ट्रू मिळणार. तर ह्याचा आउटपुट काय मिळणार आहे, आपल्याला फॉल्स मिळणार आहे, बिकॉज दिस इज अ नंबर. ओके, सो दीज वर सम बिल्ट इन फंक्शन्स. मोस्टली कुठे यूज केले जातात बघा, पार्स अँटी यूज होतो, पार्स, फ्लोट, अलर्ट, प्रॉम्प्ट अँड कन्फर्म. हे जे 6 फंक्शन्स आहेत ते मोस्टली 5 फंक्शन्स आहेत ते मोस्टली यूज केले जातात. सो कीप इन माइंड की ह्या फंक्शन्सचा यूज काय. अलर्ट फंक्शन काय यूज करतो, सिम्पली मेसेज बॉक्स डिस्प्ले होतो विथ अ ओके बटन. प्रॉम्प्ट फंक्शन काय डिस्प्ले करतं, टू एंटर द डेटा फ्रॉम द युजर विथ ओके अँड कॅन्सल बटन. अँड कन्फर्म फंक्शन काय करतं, कन्फर्मेशन मेसेज बॉक्स डिस्प्ले करतं विथ ओके अँड कॅन्सल बटन.